सर्वांनी खाली यायचं, एकत्रित यायचं, एकमेकांचे सुख दुःख वाटून घ्यायचे आणि गोडीने अगदी छान प्रपंच करायचा ही शिकवण कोणतं? धन्य माता पिता तयाची पारमार्थिक सामाजिक योगदान खूप मोठं आहे. त्यामध्ये श्री विष्णू पांडुरंग पाटील, त्यांच्या सौभाग्यवती सुमती विष्णू पाटील, नाव सुद्धा किती छान आहे. म्हणजे बाबांचं नाव पांडुरंग, आईचं नाव मंजुळा आणि या मंजुळा दाम्पत्याने ही पाचही मुलं समाजाकरता दिली. त्यामध्ये मोठे आहे ते विष्णू, देवाचं नाव आहे. पत्नीचं नाव आहे किती छान आहे, सुमती, जिची मती चांगली. मती म्हणजे काय? बुद्धी. जिची मती सु आहे, चांगली आहे, ती सुमती. त्याचप्रमाणे दुसऱ्या मुलाचं नाव आहे भास्कर पांडुरंग पाटील. भास्कर म्हणजे बोला प्रभाकर, प्रभाकर म्हणजे रत्नाकर, रत्नाकर म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे सन, पांडुरंग बाबांचा सन भास्कर, भास्कर पांडुरंग पाटील. पत्नीचं नाव आहे साधना भास्कर पाटील. म्हणजे मला असं वाटतं की चॉईस करून नावं आणि पत्नी आणल्यात की काय, इतक्या चांगल्या आहेत. तर स्वभावही छान आहे, तिथे नावं सुद्धा छान आहे. श्री अरुण पांडुरंग पाटील, सौ रंजना अरुण पाटील, श्री सुभाष पांडुरंग पाटील, सौ गीता सुभाष पाटील आणि श्री मारुती पांडुरंग पाटील, सौ प्रिया मारुती पाटील. असा हा परिवार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मुली श्रीमती कमलाबाई सदाशिव माळी, त्याचप्रमाणे उषा मनोहर जमदरे आणि स्वर्गीय शारदा विष्णू धोंडे. असा हा संपूर्ण पाटील परिवार आहे. आणि या पाटील परिवाराचे आधारस्तंभ. आईंना थोडं कमी आयुष्य मिळालं, पण बाबांचं आयुष्य मात्र भरभरून जवळजवळ 95 वर्ष आयुष्य आहे. 95 वर्ष. आता आपण फक्त ऐकून ठेवायचं की माणूस 90, 95, कारण आम्ही म्हातारपणापर्यंत जगणारच नाही, आधीच जाणार. 50, 60, 70 वर्ष जर याच्या पुढे कोणी जगला आपल्या तरुणांपैकी तर लोक म्हणजे खूप जगला नाही का तो. 70 वर्ष मंचुरियन खा, पिझ्झा खा, बर्गर खा, मोमोज खा, मॅगी खा, नूडल खा, कसं जगेल माणूस? बरं, पूर्वी या ऑर्डर फक्त दिवसा मिळायच्या. आता ते रात्री 2-2, 3-3 वाजता ते झोमॅटो का टोमॅटो फिरत असतं. कधीही काहीही खाता आणि मग माणूस म्हणतो माझी तब्येत बिघडली, पचनशक्ती मंदावते. म्हणून युट्यूबला आणि टीव्हीला जर तुम्ही बघितलं ना, खाण्याच्या जाहिराती कमी, पचवण्याच्या जाहिराती जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल. पण बाबांचं आयुष्य मिरास आहे. काही काहींच्या वडिलांची फक्त मिजासच असते, मिरास नसते. पण वडिलांची मिरास असायला पाहिजे. कशी? पांडुरंग बाबांसारखी. त्यांनी स्वतः तर परमार्थ केलाच, आज मुलं बाळ सुद्धा परमार्थात आहे. आणि ही वडिलांची आईची पुण्याई असल्याशिवाय रोज संध्याकाळी डुलत डुलत घरात येतो. त्या घरातल्या मुलांना तुम्ही समजले, भले बापाच्या प्रतिष्ठेत आपल्याला भर नाही घालता आली तरी चालेल, पण आपल्या कामामुळे, आपल्या कृतीमुळे बापाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये एवढी तरी काळजी घ्यावी. बऱ्याचदा लोक बापाची प्रॉपर्टी वाढवत नाही, उलट आहे ती प्रॉपर्टी धोक्यात आणतात. एक तरुण सकाळी उठल्या मार्केटला गेला, मंडईत गेला आणि मंडईत गेल्यानंतर एक मावशी, मंडईच्या बाजूलाच एक मावशी टोपलीमध्ये वांगे विकायला त्याने घेतले होते. वांगे घ्या, वांगे घ्या, वांगे घ्या. तो गेल्यानंतर विचारलं, काय मावशी कसे दिले वांगे? त्यावेळेस तिने सांगितलं, वांगे 60 रुपये किलो. आज काय भाव आहे वांग्यांचा? तेवढाच आहे ना आसपास, 60 रुपये किलो.
बरं ती वांगी गावठी वांगी होती, बारीकी बारीकी ती छोटी वांगी, ते त्याने एक वांग हातामध्ये घेतलं. 8 रुपये किलो म्हणतात, हा काय भाव परवडत नाही मला. त्यावेळेस मावशी म्हणाली, बाबा हे बघ, माझा भाव मी जो सांगितलाय 60 रुपये तोच आहे, त्याच्यामध्ये काही कमी होणार नाही, मी काही कमी करणार नाही, तुला घ्यायचे तर घे, नाहीतर नको घेऊ. इथपर्यंत त्याने थांबावं ना, तो लागला भांडायला. काय मावशी, एवढा कुठे भाव असतो का? बरं वांगे सुद्धा तसे नाही आहेत, यातले अर्धे वांगे तर खराब निघतील, किडके निघतील, किडेचे निघतील, काय वांगे घेऊन फायदा आहे? एवढा बोलायला लागला, एवढा भांडायला लागला की त्या मावशीला त्याने भांडण्याकरता प्रवृत्त केलं. दोघे एकमेकांशी भांडू लागले. 5-10 मिनिटांनी ती मावशी म्हणाली, हे बघ बाबा, तुला वांगे घ्यायचे असेल तर घे, भाव परवडत असेल तर घे, नाहीतर नको घेऊ, पण इथे भांडण करू नको. जर इथे भांडण केलं तर कुणी माझ्याकडून वांगे घेणार नाही, माझी वांग्याची जशीच्या तशी टोपली मला घरी न्यायला लागेल. तो म्हणतो, हा अशी कशी घरी नेऊन देईल? आपला हात सकाळी सकाळीच तुझ्या वांग्याला लागलाय, एक वांगा सुद्धा घरी जाणार नाही, एक वांगा सुद्धा घरी जाणार नाही. ती मावशी त्याच्याकडे पाहायला लागली. असं काय रे म्हणे तुझ्या हातामध्ये की तुझा हात लागला आणि सगळी टोपली खाली होईल, एक वांगा सुद्धा घरी जाणार नाही? तो म्हणाला, आपला हात जगन्नाथ, आपला हात साधा सुद्धा नाही, आपला हात तुझ्या वांग्याला लागलाय ना, 1-2 शब्दाने त्यांच्याशी बोलला नाही, त्यांच्या जवळ कधी बसला नाही, प्रेमाने कधी वागला नाही, कायम बायको 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 करत राहिला, आईची कधी सेवा केली नाही. त्या मुलाबाळांनी आई वडील गेल्यानंतर कितीही मोठं श्राद्ध घातलं, कितीही मोठा दानधर्म केला, कितीही मोठं कीर्तनकार बोलवले, कितीही मोठे गायक वादक बोलवले आणि कितीही मोठा सोहळा केला तरी त्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून असं वैशिष्ट्य आहे की तो झेंडा आहे, तो जो ध्वज आहे, ती जी पताका आहे, ती हवेच्या दिशेने नाही, ती हवेच्या विरुद्ध दिशेने फडकते. हे वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य जगन्नाथपुरीचं की त्या जगन्नाथाच्या मंदिरामध्ये भात शिजवला जातो. तो भात LPG वर नाही, चुलीवर शिजवला जातो. आता आपण आलोय हळूहळू चुलीवर, बरोबर ना?
रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, म्हणून त्याला अगोदर बजा, त्याला शेवटी बजा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. त्या देवाला आपलंसं करावं आणि आपलंसं केलेल्या त्या देवाने जो सुंदर असा नरदेह तुम्हाला दिलेला आहे, त्या नरदेहामध्ये येऊन काय करावं याचं उत्तर तुकोबाला देतात. आपण कीर्तनाकरिता उपस्थित राहिले सर्वांच्या मनापासून आभार. गायनाची गोड साथ बाबा असतील, आमचे मच्छिंद्र महाराज, विक्रम महाराज, अलंकार महाराज, मारुती महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय दीपक महाराज, सगळ्या वारकऱ्यांचे आभार मानते. विनेकरी बाबा आपले आभार. मृदुंगाची साथ ज्यांनी केली अजय महाराज, साऊंड सिस्टीमची उत्तम साथ ज्यांनी केली आमचे स्वप्नील दादा, सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आणि झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, कथेची सामुग्री देह अवसानावरी श्री तुकाराम तुकाराम